रोज सकाळी उठल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, सकाळच्या नाश्त्याला किंवा मग मुलांच्या टिफिनला काय बनवावं. तर आज आपण हेल्दी असं बटाट्याचं सँडविच अगदी झटपट कसं बनवायचं ते बघू. तर सर्वात आधी त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बटाटी उकडून घ्यायची आहे. इथे मी 6 बटाटी उकडून घेतलेली आहेत. बटाटे आपल्याला हाताने जसे स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघा, या पद्धतीने बटाटे आपण स्मॅश करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेलं गाजर घालायचं, त्याचबरोबर ही कोथिंबीर घालायची. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली शिमला मिरची किंवा मग आवडीनुसार भाज्या कमी अधिक करू शकता. चवीनुसार मीठ आणि याला छान चटपटीतपणा यावा यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. अर्धा चमचा या ठिकाणी मी पावभाजी मसाला घातलेला आहे, यामुळे छान फ्लेवर येतो. तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता. आता 1 चीज क्यूब यामध्ये मी किसून घातलं आहे आणि हे सर्व साहित्य आपण चांगले एकजीव करून घेऊया. तर या ठिकाणी बघा, आपण हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेतलं. स्टफिंग आपलं तयार झालं. हे स्टफिंग तुम्ही रात्री बनवून सकाळी झटपट अगदी 5 मिनिटांमध्ये नाश्ता बनवू शकता. आता आपण सँडविच बनवायला घेऊ. तर इथे मी 4 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत. यावर आपल्याला हिरवी चटणी लावायची आहे. आपण जी रोजच्या वापरामध्ये हिरवी चटणी बनवतो तीच चटणी या ठिकाणी लावलेली आहे. तर 4ही ब्रेडला आपण ही चटणी लावून घेऊ. हवं तर तुम्ही एका साईडने टोमॅटो सॉस लावू शकता किंवा मग मुलांच्या आवडीचा मेयोनेज देखील लावू शकता. आवडीनुसार या ठिकाणी तुम्ही काही चेंजेस करू शकता. आणि यावर आपल्याला आता 2 ते 3 चमचे आपण जे बटाट्याचं छान चमचमीत स्टफिंग केलं आहे ते लावायचं. दुसरी ब्रेड स्लाइस यावर ठेवायची, हलक्या हाताने प्रेस करायचं. तर इथे आपलं हे झटपट तयार झालं सँडविच. आता आपण सँडविच टोस्ट करून घेऊ. हे सँडविच तुम्ही टोस्टरमध्ये सुद्धा टोस्ट करू शकता किंवा मग झटपट असं तव्यावर सुद्धा करू शकता. यावर तुम्ही तेल किंवा बटर आवडीनुसार काहीही लावू शकता. तव्यावर आपण सँडविच ठेवून घेतलं. एका मोठ्या ताटाने याला हलकं प्रेस करायचं, म्हणजे आपलं जे सँडविच आहे ते छान असं सँडविच व्यवस्थित सेट होईल. तर या ठिकाणी आपण बघा, खालच्या साईडने सँडविच आपण टोस्ट करून घेतलं. वरच्या साईडने सुद्धा याला तूप किंवा मग बटर लावू शकता. आता आपण दुसऱ्या साईडने सँडविच टोस्ट करून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही रंग बघू शकता आपल्या सँडविचला किती सुरेख आलेला आहे. तर याच पद्धतीने खालच्या बाजूनेही सँडविच आपण टोस्ट करून घेऊ. अगदी मस्त कलर आला आहे, छान क्रिस्पी असं आपलं हे झटपट सँडविच तयार झालेलं आहे. जर तुम्हाला घाई असेल तर रात्री तुम्ही हे स्टफिंग बनवू शकता. अगदी फक्त 5 मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या डब्यासाठी हे सँडविच तुम्ही तयार करू शकता. तर या ठिकाणी आपलं मस्त क्रिस्पी आणि हेल्दी असं सँडविच तयार झालेलं आहे. दिसायला तर अप्रतिम दिसतं, परंतु खायलासुद्धा अगदी हेल्दी आहे आणि अतिशय चविष्ट आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.